मुख्यमंत्री आज अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत। अण्णा आज उपोषण सोडण्याची शक्यता वर्तवली जाते। आज स्वतः मुख्यमंत्री हे राळेगण सिद्धीमध्ये जाऊन दुपारी अण्णांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांचा त्यासाठी रामटेक दौराही रद्द करण्यात आलाय। अण्णांची भेट घेऊन आज मुख्यमंत्री मध्यस्थी करणार असल्याचं समजतंय। आपण पाहतोय की राळेगण सिद्धीमध्ये अण्णा हजारेंचं गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। मात्र आज स्वतः मुख्यमंत्री अण्णांची भेट घेऊन मध्यस्थी करणार असल्याची बातमी आपल्या समोर येते। अण्णा आज उपोषण सोडणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। दरम्यान मुख्यमंत्र्यांचा रामटेक दौरा रद्द करण्यात आला असून मुख्यमंत्री आज राळेगण सिद्धीमध्ये दाखल होणार आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमोल कवितकर यांच्याकडून। अमोल, थेट राळेगण सिद्धीहून आपल्याशी जोडले गेलेत। अमोल, नेमके काय अपडेट्स आहेत? आज मुख्यमंत्री राळेगणमध्ये अण्णांची भेट घेणार असल्याचं समजतंय। अण्णांच्या आंदोलनासाठी आजचा 7वा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः राळेगणला येत असल्याचं समजतंय। त्यामुळं आज तोडगा निघू शकतो अशी शक्यता आहे। मात्र अर्थात अण्णांना हे सगळे मुद्दे पटायला हवेत आणि आधी ज्या प्रकारे आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं आता पुन्हा अण्णांना नको आहेत पुढे जाण्यासाठी। आणि नेमके अण्णांनी जो मसुदा आणि जे मुद्दे मांडलेले होते ते शेवटाला जाण्यासाठी नेमकं काय करणार आहे असं लिखित स्वरूपामध्ये आश्वासन अण्णांना हवं आहे। त्याशिवाय अण्णा उपोषण सोडायला तयार नाहीयेत। मात्र दुसरीकडे गावकरी अजूनही आक्रमक आहेत। आज संपूर्ण गाव आजपासून उपोषण सुरू असेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे। इतकंच नाही तर आज सामूहिकरित्या चूलबंद आंदोलन गावामध्ये केलं जात आहे। सगळे गावकरी जे आहेत ते याच आंदोलनस्थळी जे आहेत ते हळूहळू जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मात्र एक महत्त्वाचा भाग की जो केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे तो म्हणजे लोकपालची नियुक्ती आणि दुसरा त्यातला भाग म्हणजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणं। या दोन्ही मुद्द्यांवर नेमका तोडगा कसा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि तांत्रिकदृष्ट्या जो काही मुद्दा होता लोकपालचा तो निकाली काढण्याचा प्रयत्न केला तर सांगण्यात येते। मात्र कृषी मूल्य आयोग आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी कशा स्वीकारायचा हाच खरा प्रश्न आहे। मात्र आज तोडगा काढला जातोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण अण्णांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे। अगदी खरं। आज मुख्यमंत्री राळेगण सिद्धीमध्ये जाऊन अण्णा हजारेंची भेट घेणार आहेत। ही आता मुख्यमंत्री जी मध्यस्थी करणार आहेत ती कितपत यशस्वी होते ते पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अमोल, दिल्या सविस्तर माहितीबद्दल।